नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो, संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत नागपूर ग्रामीणचे तहसीलदार प्रताप वाघमारेजी आहेत. प्रतापजी, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सध्या आपण पाहिलं की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम ग्रामीण भागावर कसा झाला आहे? साधारणतः मागच्या कालखंडामध्ये जे नागपूरमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्याच्यामध्ये नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये वाडी हा जो परिसर आहे आणि येरला हा जो परिसर आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती. साधारणतः 229 मिलीमीटर पाऊस वाडीमध्ये त्या दिवशी पडला. लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं, लोकांचं जे सामान होतं ते भिजणं वगैरे असे प्रकार झाले होते. त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये मग आपण वाडी नगर परिषदेचं सहकार्य घेऊन त्यांच्या मदतीनं तात्काळ लोकांना रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या दृष्टिकोनातून जे काही बाबी करायच्या असतात ते SOP प्रमाणे त्या केल्या आणि प्रत्येक घराला 10,000 रुपये या दरानं आपण त्यांना मदत करत आहोत. शासनाच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय आहे त्या पद्धतीनं आपण त्या लोकांना मदत करत आहोत. तरी सर, तुम्ही सर्वे केला असेल, किती घरांचं असं नुकसान झालं असं काही? वाडी या गावामध्ये साधारणतः 578 घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये घरामध्ये पाणी शिरून तर तालुक्यामध्ये 5 घरं ही अंशतः नुकसान झाले आहेत आणि 2 घरं ही पूर्णतः नुकसान झालेली आहेत. त्यांना शासन निर्णयाप्रमाणे आपण मदत अदा करत आहोत. आणि पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी काय योजना आखल्यात? या दृष्टिकोनातून सद्यस्थितीमध्ये माननीय शासनाकडून सध्या डिझास्टर मिटिगेशन आपत्तीचं सौम्यीकरण करण्याच्या संदर्भामध्ये आता एक कार्यक्रम आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही तालुक्यामध्ये जिथं हिस्ट्री आहे, डिझास्टर हिस्ट्री जिथं आहे, जिथं इतिहास आहे, असे सर्व ठिकाणं, अशी स्थळं, त्याची कारणं, कारकं हे सगळे आम्ही पॉईंट आऊट करून त्यांची लिस्ट आऊट केलेली आहे, त्याची यादी बनवलेली आहे आणि तिथं काय करता येईल या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते. त्या दृष्टिकोनातूनची प्राथमिक माहिती आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना सादर केलेली आहे. सर्व यंत्रणाच्या माध्यमातून सादर केलेली जी माहिती आहे त्याचं व्हेरिफिकेशन होईल, त्याची फिजिबिलिटी चेक होईल आणि आपत्ती सौम्यीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येतील. सर, सध्या ग्रामीण भागाच्या महसूल विभागाची स्थिती कशी आहे? महसूल विभाग खरं तर महाराष्ट्र शासनाचाच नव्हे तर देशातील अत्यंत जुना विभाग आहे. कारण महसूल विभाग हा जमिनीशी संबंधित असणारं कामकाज करत असतो. प्राचीन कालखंडापासून जमिनीचं व्यवस्थापन करणं, जमिनीचे अभिलेख ठेवणं, जमिनीची मोजणी करणं, जमिनीच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवणं, जमीन संपादन असेल, जमिनीचा वापर असेल, वापरामधले बदल असतील, या सर्व दृष्टिकोनातून जमिनीच्या अनुषंगानं जे जे काही शासनाच्या माध्यमातून कामं होतात ते काम करण्याचं काम महसूल विभाग करत असतो. जरी प्राचीन परंपरा असली तरी मागच्या 10-15 वर्षामध्ये या विभागानं आता कात टाकलेली आहे. हा विभाग पूर्ण टेक्नो सॅव्ही बनलेला आहे. आमच्याकडं संगणकीकृत सातबारा असेल, म्हणजे राष्ट्रीय भूमी अभिलेख हा फार मोठा कार्यक्रम या विभागाच्या माध्यमातून झालेला आहे. पूर्ण सातबारे आमचे संगणकीकृत झालेले आहेत. त्याच्यानंतर आता चावडी नावाच्या प्रोजेक्टवरती महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण काम करतो आहोत. कालांतरानं फक्त चावडी हा कार्यक्रम एक मर्यादित कार्यक्रम न राहता महसूल विभागाच्या सर्व प्रक्रिया या ऑनलाईन होतील. उदाहरणार्थ मागणी ॲटो जनरेट होईल, लोक सहज आपल्या महसुलांचा भरणा कुठूनही करू शकतील, ऑनलाईन पेमेंट करू शकतील, सर्व गाव नमुने ॲटो पद्धतीनं अपडेट होतील. हे सगळं तर सुरू आहेच आहे, पण त्याला जोडून सब रजिस्ट्रार ऑफिस असेल, भूमी अभिलेखचं ऑफिस असेल, हे जे 3 विभाग आमच्या महसूल विभागाचे आहेत, या तिन्ही विभागाचं एकत्रीकरण संगणकीकृतच्या माध्यमातून करण्याचं काम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि ते दृष्टिक्षेपामध्ये पण आलेलं आहे. यालाच ॲड ऑन करून माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांच्या मूळ संकल्पनेमधून आणि माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांच्या सूचनेप्रमाणे आपण नागपूर विभागामध्ये पंचनामा नावाचं ॲप आपण वापरून नागपूर जिल्ह्यामध्ये आता आपण पंचनामे जे केले जातात नुकसानीचे ते पद्धतीनं करतो आहोत आणि सक्सेसफुली माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्यानं पंचनामे पूर्ण केलेले आहेत. ओके, ही खूप चांगली गोष्ट आहे सर. आधी लोकांना सातबारा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी इथे यावं लागत होतं, आता सगळं ऑनलाईन झालं आहे. पण हे ऑनलाईन झालं असलं तरी बऱ्याच अडचणी ज्या आहेत ते येतात. म्हणजे फोटो अपलोड करायचा असला का ती साईट काम करत नाही. मग या सगळ्या टेक्निकल गोष्टींसाठी आता काय नियोजन केलं जातं आहे? याच्या संदर्भामध्ये कसं असतं की एकंदरीत सगळ्यात पहिल्यांदा तांत्रिक साक्षरता हा एक टप्पा असतो. त्या तांत्रिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून विभागाला तांत्रिक साक्षर करणं, जनतेला साक्षर करणं, त्या अनुषंगानं तंत्रज्ञानाच्या आवश्यक ज्या काही पायाभूत सोयीसुविधा आहेत त्या उभं करणं
आणि त्याच्यामध्ये वापर करत असताना त्याच्या क्षमता असतील, त्याच्यामध्ये आणखीन काही ॲड ऑन करायचं असेल किंवा सॉफ्टवेअरमधली काही दुरुस्ती असेल आणि हार्डवेअरमधल्या कॅपॅसिटीज एक्सपांड करणं असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून काही टप्प्यामध्ये जगातलं कुठलेही सॉफ्टवेअर असेल किंवा कुठलंही हार्डवेअर असेल ते वापराच्या क्षमतेनुसार त्याचा हळूहळू विस्तार होत राहतो, त्याच्यामध्ये अद्ययावतीकरण येत राहतं. वी आर इन दॅट फेज. तरीसुद्धा सातत्यानं आम्ही जिथं जिथं लोकांना सुविधा देत असताना अडचणी येतात, तक्रारी येतात, तर त्या अनुषंगानं काय काय सुविधा सॉफ्टवेअर बेसिस, हार्डवेअर बेसिस ते मान्यवर शासनाला आम्ही कळवतो आणि शासन तात्काळ त्याच्यामध्ये आम्हाला मदत करतं. म्हणजे काही ना काही प्रमाणात ते दुरुस्त होतच असतं डेव्हलपमेंटनुसार. सर, सध्या ग्रामीण भागाच्या महसूल जो आहे, महसुली उत्पन्न किती आहे, वर्षांनी किती टक्के वाढतं ते? साधारणतः कसं असतं की जमिनीवरती जो महसूल लावण्यात आलेला असतो इतर विभागाच्या तुलनेमध्ये तो खरं तर खूप कमी स्वरूपामध्ये आहे. ॲक्च्युली तो जो आहे तो टोकन फॉर्ममध्ये आहे की एक सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहे की जमिनीवरती शासनाचा महसूल असणं. खरं तर जमीन महसूल हा शासनाच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत नाही, पण फक्त जमिनीच्या अनुषंगानं जमिनीचं नियमन व्यवस्थापन सुनियोजित पद्धतीनं झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती लावण्यात आलेला जो महसूल आहे हा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहे. साधारणतः जर तुम्ही पाहाल सातबाऱ्यामध्ये तर 10 पैसे, 50 पैसे अशा पद्धतीचे किंवा 5 रुपयापेक्षा कमी असणाऱ्या जमिनी, 5 रुपयापेक्षा जास्त कर असणाऱ्या जमिनी, अशा पद्धतीची वर्गवारी असते. असं फार मोठ्या स्वरूपामध्ये तो कर लागत नाही, पण ते एक सिम्बॉलिक आहे. तरीसुद्धा जमिनीच्या ज्या शासकीय जमिनी प्रदान केल्या जातात त्याच्यामध्ये शर्तभंग होतात, कोणाला नव्याने जमिनी हव्या असतात, तर तशा माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होतो. उदाहरणार्थ एखादी जमीन एखाद्या संस्थेला लागणार आहे, तर त्या संस्थेने जर मागणी केली तर रेडी रेकनरच्या किती दराने ती जमीन द्यायची, किंवा एखादी जमीन जसं सिलिंगची जमीन आहे तिची पूर्वपरवानगीशिवाय विक्री झालेली आहे, तर तिला जर नियमानुकूल करायचं असेल तर मग विशिष्ट टक्के रक्कम भरून ती जमीन नियमित केली जाते. तर या दृष्टिकोनातून शासनाला महसूल निश्चितपणे मिळतो, पण तो इतर विभागाच्या तुलनेमध्ये कमी प्रमाण आहे. तर मला विचारावं असं वाटतं, म्हणजे एक माझा पर्सनल प्रश्न आहे, कोविड काळात तुम्ही बरंच काम केलं आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं? ॲक्च्युली कुठलंही डिझास्टर जेव्हा येतं तर त्याच्यामध्ये डिझास्टरला आपण प्रिपेअर्डनेस ठेवतो, पण जेव्हा एखादं अनाहूत पेंडेमिक, एखादा साथरोग येतो तेव्हा त्याला अंदाज घेणं, त्या अंदाजाच्या माध्यमातून येणारा जो SOP आहे त्या SOP प्रमाणे स्वतःला मोल्ड करणं आणि मोल्ड करून त्या पद्धतीच्या सर्व्हिस डिलिव्हर करणं, तुम्ही पब्लिक फ्रंटवरती असणं, हे खरं तर त्या काळामधले फार मोठे चॅलेंजिंग इश्यूज होते आमच्यासाठी. त्या कालखंडामध्ये मी माननीय तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार सर यांच्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बसून काम केलेलं आहे. 6 जिल्ह्यातलं कोविडचं नियोजन माननीय विभागीय आयुक्तांनी पाहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अर्बन एरिया असेल आणि रुरल एरिया असेल, या 2 भागामध्ये वर्गवारी करून वेगवेगळे SOP वापरून लोकल लेवलचे जे काही कस्टमायझेशन्स द्यायचे होते सर्व्हिसेसमध्ये, आम्हाला काही प्रिपेअर्डनेस करायचं होतं, आम्हाला काही प्रोक्यूर करायच्या होत्या, काही गोष्टीचे सेटल डाऊन करायचे होते, काही गोष्टींचे नव्याने बांधणी करायची होती, तर ते सगळं करायला आम्हाला मिळालं, पाहायला मिळालं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायला संधी मिळाली. वेगवेगळे विभाग असतील त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं, लोकांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणं, लोकांना सर्व्हिसेस उपलब्ध करून देणं, त्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीचं अधिग्रहण करणं, मटेरियल प्रोक्यूर करणं, आणि हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाचा कुठल्याही स्वरूपामध्ये त्रास होणार नाही ही एक आश्वस्तता प्रशासनाच्या माध्यमातून देण्याचं आम्ही काम करू शकलो. तर तो एक फार मोठा एक्सपिरियन्स होता, लाईफ लाँग एक्सपिरियन्स होता आणि तो सगळ्यांसाठीच खूप मोठा काळ होता आणि त्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. आणि म्हणजे कोविड काळामध्ये बाहेर निघणंसुद्धा खूप कठीण होतं, काही झालं काही, आणि त्यामध्ये तुम्ही काम केलं आहे, त्यासाठी खरंच तुमचं कौतुक सर. तुम्ही नागरिकांना काय सांगाल? खरं तर आपण प्रशासन म्हणून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा काम करत असताना आम्ही नागरिकांना हे सांगू इच्छितो की वी आर सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम. आम्ही तुम्हाला सेवा प्रदान करणारा एक घटक आहोत. हा घटक काम करत असताना ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या सेवा तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील असतो त्याच पद्धतीनं आपल्या सेवा घेण्यासाठी आपणही जागरूक असणं, त्या सेवा तत्पर प्राप्त करून घेणं, त्या सेवा जर योग्यरित्या आपल्याला मिळत नसतील तर त्याबद्दल आपण सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी करणं, हा जरी साचा आपल्या सगळ्यासाठी उपलब्ध असला तरीसुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून आपण योग्य लाभार्थी आहोत नाही आहोत याची जाणीव ठेवून जर आपण पात्र असाल तर निश्चितपणे तो अर्ज आपण करायला पाहिजे. आपल्यासारख्या पात्र असणाऱ्या लोकांना आपण तशी मदत केली पाहिजे, त्या सेवा हक्काने मिळवून घेतल्या पाहिजे.
आणि अपात्र गोष्टीसाठी आपण आग्रह नाही धरला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे विनाकारण आपण प्रशासनावरती स्ट्रेस करण्याऐवजी जर योग्य बाबीची जाणीव ठेवून जर योग्य ठिकाणी जर आपण अर्ज केले तर आपल्याला तत्पर सेवा मिळू शकतात असं मला वाटतं. धन्यवाद सर. नवराष्ट्राशी जुळल्याबद्दल, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर आज आपण नागपूर ग्रामीणचे तहसीलदार प्रतापजी वाघमारे यांच्याशी आज आपण बोललो आहे. त्यांनी कामामध्ये होणारे बदल, काही नवीन टेक्निकल गोष्टी आज आपल्याला सांगितल्या आहे, काय ते करत आहेत, त्यांचं काम कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. आणि अशीच अजून चर्चा आपण बाकीही मान्यवरांशी करणार आहोत, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहोत, तुमच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.